रामकृष्ण हरे मित्रांनो. तर आज गुरुवार, आज खास गुरुवारी आळंदीला चाललोय. गुरुवारीच आळंदीला जाण्याचं कारण की दर गुरुवारी संध्याकाळी माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्याची पालखी निघते. म्हणजे जो अनुभव तुम्ही आपण जेव्हा इथून आळंदीतून पंढरपूरला वारी जाते तेव्हा खूप सारे लोक असतात, ज्या पादुका असतात त्याच पादुकांची दर गुरुवारी आळंदीत प्रदक्षिणा असते. तेच पाहण्यासाठी जाणार आहोत. कारण काही गुरुवार मागच्या वेळेस मी जात होतो तर तेव्हा मी ते पाहिलं होतं. आता बघू आहे का नाही, शक्यतो असेलच, दर गुरुवारी निघत असेल. आता ते आळंदीत गेल्यावरतीच कळेल. चला तर मग जाऊयात आळंदीला. सगळं ट्रॅफिक कव्हर करत करत आपण आता आळंदीमध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघा, हे समोरच मंदिर आहे. चला मग आता नामदेव पायरीचं दर्शन घेऊयात आणि आतमध्ये जाऊयात. इथून आतमध्ये आल्यानंतर बघा, आता आज गुरुवार, पालखीची तयारी आतमध्ये चालूच असणार आहे. चला बघूयात आतमध्ये नक्की काय काय चालू आहे ते. हे बघा, मृदुंग लावायचं काम चालू आहे, म्हणजे पालखीचं काम चालू असणार आहे. बघा, हीच ती पालखी ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या जातात आणि त्याची प्रदक्षिणा होते. हे बघा, माऊलींची पूजा चालू आहे आता. हे बघा, इथून तुम्हाला माऊलींची मूर्ती दिसत असेल. खरं तर गेट लावलेले आहे त्याच्यामुळं आतमध्ये काय एवढं जाता येत नाही. त्याच्यामुळे इथूनच तुम्हाला माऊलींची मूर्ती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. हे बघा, हीच ती मूर्ती. आणि जेव्हा मी इथल्या विश्वस्तांशी बोललो की नक्की हे दर गुरुवारी का पालखी निघते, तर त्यांचं असं म्हणणं आलं की माऊलींचा जन्म हा गुरुवारी झाला होता, म्हणून प्रत्येक गुरुवारी आपण ही पालखी, या पादुका मंदिराच्या परिसरामध्ये फिरवली जाते. चला आता भजन चालू झालं म्हणजे माऊलींच्या पादुका आता पालखीमध्ये येतील आणि त्याची प्रदक्षिणा चालू होईल. चला तर हा सुख सोहळा तुम्हाला मी आज दाखवतो. हे बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका बघा आल्यात, आता हे पालखीमध्ये ठेवलेल्या आहेत. आता लवकरच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकोबा अशा जय घोषात ही दिंडी, ही पालखी आत्ता मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी निघेल. हे बघा, मागे तिकडे जी छत्री दिसते तिथे पालखी आहे आणि समोर सगळे टाळकरी टाळ खेळत आहेत. आता फक्त हे टाळ कसे खेळतात ना, हे बघा, किती आनंद, किती उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो. आणि बरं, हे आज नाही आहे, हे शेकडो वर्षापासून प्रत्येक गुरुवारी करतात ते, तरी पण तोच उत्साह, तोच जल्लोष आज या वारकऱ्यांमध्ये दिसतोय. हीच ती वारकरी संप्रदायाची आपली ताकद आहे. चला तर मग तुम्हाला हे टाळ बघा आता कसे खेळतात ते.
बाहेर पालखी चालू होती म्हणून मग म्हटलं चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात, कारण पालखी रात्री 12 वाजेपर्यंत आहे, तोपर्यंत आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. ही बघा ही दर्शन बारी, आणि इथून आतमध्ये जात जात आपण आता मेन गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघा याच्या पलीकडे जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. हे वरती झुंबर वगैरे खूप सुंदर असा सभामंडप इथे बांधलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा सभामंडप संत तुकाराम महाराजांनी बांधला आहे हे असं इथं लिहिलेलं आहे. त्याचा रेफरन्स कुठून घेतला हे पण त्यांनी तिथं दिलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या गाभाऱ्याचं बांधकाम तुकाराम महाराजांनी केलं आहे हे स्पष्ट आहे. त्याच्यानंतर हे बघा ही जी चांदीची जी कमान आहे त्याच्या आतमध्ये माऊलींची समाधी आहे. खरं तर तिथं व्हिडिओ काढून देणार नाहीत. समाधीपासून दर्शन करून बाहेर आल्यानंतर गणपतीचं मंदिर आहे. आणि हे बघा हेच ते शेजघर जिथे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती तिथं ठेवली जाते. रात्री जेव्हा आरती होईल त्याच्यानंतर इथं मूर्ती ठेवली जाते आरामासाठी. चला आता हे दर्शन घेतलं आणि बाहेर आलं. आता हे आहे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांच्या बहीण यांचं मंदिर. आता मला वाटते पालखी इथं येणार आहे म्हणून समोरची जी आहे ती तयारी चालू आहे. ती पालखी अशी मग प्रत्येक मंदिराच्या इथं थांबत थांबत येत असेल. मुक्ताबाईचं दर्शन झालं. आता जाऊयात ज्ञानेश्वर महाराजांनी जिथून समाधी केली, समाधी मार्ग जिथं आहे तिथे जाऊयात. हे बघा समाधी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे प्रवेशद्वार. तर तिथंच एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर, त्याच्या शेजारीच जाण्यासाठी बघा आता हे जे पाय आहेत इथून खालीच ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीकडे जायला वाट आहे, पायऱ्या आहेत. तर इथून पुढं आल्यानंतर हे बघा हे मंदिर आहे सिद्धेश्वराचं मंदिर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर, असं हे सिद्धेश्वराचं मंदिर इथं आहे. अजान बाग म्हणून आहे. तर हे काय की जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तर ती त्या काळी कळावी म्हणून तिथे वरती एक काठी लावण्यात आली होती. तर त्या काठीचंच आज आजान वृक्ष झालेलं आहे आणि ती आजान बाग इथे आहे. खूप सारे भाविक इथं पारायणासाठी बसलेले असतात. मला आठवते आम्ही देखील एक पारायण इथं केलं होतं आजान वृक्षाच्या खाली. पप्पा तर सारखं तिथं पारायण करत असतात. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या इथे त्यांनी आजान वृक्षाचं एक पान पडलं होतं तर ते तसंच ते पान तिथं लावलेलं आहे. हे असं आजान वृक्ष. आणि इथून पुढं आल्यानंतर हे सुवर्ण पिंपळ आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली आई त्यांनी 1.25 लाख प्रदक्षिणा त्याला घातल्या होत्या. तर हे बघा हीच ती मूर्ती श्री गुरु हैबतराव बाबा यांची मूर्ती. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यासमोरच एकनाथ महाराजांचा पार आहे. तर त्याची माहिती इथं दिलेली आहे. आणि समोरच एकनाथ महाराजांच्या पादुका आणि एकनाथ महाराजांची मूर्ती देखील तुम्हाला इथं पाहायला मिळते. आणि त्याच्या बाजूनेच तुम्हाला दर्शनबारी जिथं माऊलींची समाधी आहे तिकडं दर्शनबारीला जायला मार्ग देखील तिथूनच मिळतो. अशी ही आळंदी, आणि आळंदीत ही पालखी आता थोडी पुढं चालत चाललेली आहे. आणि म्हटलं आता आतलं दर्शन घेतलं तर चला नदीला जाऊन बघूया इंद्रायणी मातेला काय चाललं आहे आता. तर रात्रीचे 10:30 वाजले होते. त्याच्यामुळे सगळी दुकानं वगैरे बंद झाली होती. त्याच्यामुळे हे बघा असं काही रूप तिथे आलं होतं. नाहीतर तुम्ही दिवसा कधी जा लगेच घ्या चप्पल ठेवा, हार घ्या, फुल घ्या, चप्पल ठेवा, हार घ्या असे म्हणणारे लोक असतात. पण आता रात्री उशीर झाल्यामुळे सगळी दुकानं बंद होती. त्याच्यामुळे शांत वाटत होतं. असं करत करत आम्ही आता आलेलो आहोत इंद्रायणी तीरी. हे बघा हे समोरचं दिसतंय ना व्हाईट मोठी स्क्रीन, तिथं एकादशीला वगैरे तिथं काहीतरी ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी मूवी दाखवल्या जातात. मी पण एक एकादशीच्या दिवशी पाहिलेली आहे. आळंदीमध्ये खूप साऱ्या संस्था आहेत आणि तिथे जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते मृदुंगाची प्रॅक्टिस करण्यासाठी इंद्रायणी नदीच्या तीरावर येऊन बसतात. कोणी सकाळी येतं, कोणी रात्रीचं प्रॅक्टिस करत बसतं. तर बघा इंद्रायणीच्या तीरावरती हा मृदुंगाचा नाद किती मनमोहक वाटत आहे. असा हा आज आपला आळंदीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.